बरं झालं तू मला सांगितलंस लतिका, नाहीतर हे सारं माझ्यापासून लपून राहिलं असतं. ते महत्वाचं नाही, आता तू लगेच काहीतरी ठरवणं महत्वाचं आहे. मी तोच विचार करते आहे लतिका. मी ठरवलं आहे. मी थेट यांना विचारणार आहे की असं का घडलं ते. तुला त्यांच्या भेटीत काय झालं हे कळायला हवं. ते तर मला कळेलच. अहो, मी काय म्हणते, तुम्ही माझ्यावर रागावला आहात का? तुम्ही माझ्याशी असं कधी वागत नाही. देवी, तुम्ही देवेंद्रांची बाजू घेतलीत. हो, तुम्हाला स्वगृही लवकर जायचं आहे म्हणून, की देवेंद्रांचं काहीच चुकलं नाही? मला विष्णू लोकात परत जायचं आहे हे सत्य आहे, जे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे, लपवून ठेवलं नाही. परंतु देवेंद्र काय करतायत हे आपण जाणतो. एक पिता म्हणून बानू सुखी व्हावी, तिची इच्छा पूर्ण व्हावी असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. परंतु ते मर्यादेचं उल्लंघन करतायत देवी. तुम्ही हेही लक्षात घ्यावं की भूतकाळात त्यांच्या हातून एक पाप घडलं होतं. स्वतःच्याच कन्येच्या वधाची आज्ञा त्यांनी दिली होती. कुठेतरी पापक्षालनासाठी ते हे सारं करत असावेत. परंतु तुम्ही आणि मी या इथे हे जे रूप बदलून आपलं दायित्व पार पाडतो आहोत, तो सर्वस्वी आपला निर्णय आहे. तेव्हा आपण कोण आहोत हे सांगण्याचा निर्णय देखील आपलाच असेल. त्यात देवेंद्रांनी असा हस्तक्षेप करणं मला कदापि पटणार नाही. परंतु त्या दोघींपैकी कुणाला तरी कधीतरी सत्य समजणारच. ते समजण्यासाठी जर इंद्रदेव कारणीभूत ठरत असतील तर आपण त्याचा स्वीकार का करू नये? जर बाणाईला तुम्ही आणि मी कोण आहोत हे जर कळलं तर काय होईल ह्याचा विचार केला आहे तुम्ही? तर तुम्हाला नाही जाता येणार विष्णू लोकात. का? कारण त्यानंतर आपलं दायित्व आणखी वाढणार. असं घडलं तरीही मला जाण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आणि मलाच नाही, आपल्याला. आपण दोघं जाणार आहोत. ते एवढं सोपं नाही. आदिशक्तीला जागवणं आहे हे. इतक्या सहज नाही घडणार हे. गोंधळ मांडायला लागणार. अखंड जागरण होणार. काय झालं? काय म्हणाले श्री खंडेराय? तुम्ही बानूला सहाय्य करत आहात हे त्यांना कळलं तर नाही ना? ते रागावले तर नाही ना? अहो सांगा ना, काय घडलं? देवी, किती अधीर झाला आहात सगळं काही ऐकायला. तुम्ही माझी उत्सुकता अजून ताणू नका. काय घडलं जेजुरीत ते सांगा बरं. आपल्या कन्येच बानूचे भवितव्य दैदिप्यमान आहे. मी स्पष्टपणे श्री खंडेरायांसमोर आपली बाजू मांडली आणि ते देखील काहीही बोलले नाहीत. खरंच? बानूला सत्याचा साक्षात्कार व्हावा यासाठी पिता म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडतो आहे हे मी श्री खंडेरायांना सांगितलं. आणि ते देखील जाणतात की मी न्यायाच्या चौकटीत राहूनच माझे कार्य करतो आहे. बर देवी, त्यावेळी तिथे प्रधानजी आणि लक्ष्मी देवी सुद्धा उपस्थित होत्या. पण ते काहीच म्हणाले नाहीत.
श्री विष्णूंना मात्र माझे म्हणणे पटलेले दिसले नाही. माझे वागणे त्यांना अयोग्यच वाटते आहे. मी हे तात्काळ थांबवावं असं त्यांनी मला सांगितलं. आणि लक्ष्मी देवी, त्यांना सुद्धा हे सर्व अयोग्य आहे असंच वाटतं आहे का? नाही, त्यांना माझे म्हणणे पटले आहे असे दिसत तरी होते. आणि कसं आहे देवी, मी बानूला सहाय्य केल्यामुळे बानूच्या हाती जे लागणार आहे त्याच्यामुळे लक्ष्मी देवींवरील दायित्व आपोआपच कमी होणार आहे. त्यांच्यावरील दायित्व कमी होईल की नाही हे मला ठाऊक नाही, पण सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी तुम्ही बानूला सहाय्य करत आहात हे सर्वांसमोर उघड झालं तर. आता मी त्या क्षणाची प्रतीक्षा करतो आहे जेव्हा आपल्या कन्येला तिचे योग्य स्थान मिळेल आणि श्री खंडेरायांसोबत ती कैलासात निघून जाईल. पण म्हाळसा देवी, त्यांना हे सर्व कळलं तर? म्हाळसा देवींना हे कळलं तर काय वाटेल याचा विचार मी अद्याप केलेला नाही. आता जरी त्यांची आणि माझी भेट झालेली नसली तरी त्यांच्यापासून हे सारं काही लपवलं जात असणार नक्कीच. अर्थात श्री म्हाळसा देवींपासून काहीही लपून राहणं अशक्य आहे. त्यांना हे कळेल हे नक्कीच. मी तुम्हालाच भेटायला येत होते. मीही तुम्हा सगळ्यांनाच भेटायला येत होते. हो, परंतु देवेंद्र आता गेले आहेत. माझ्या अपरोक्ष गुप्त भेटी होतात, मला काहीही सांगितलं जात नाही. हे कितपत योग्य आहे? श्री खंडेरायांनी आम्हाला आणि देवेंद्रांना बोलवलं होतं. तुम्हाला का बोलवलं नाही हे श्री खंडेरायच सांगू शकतील. याचा अर्थ वस्तुस्थिती बदलत नाही. माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे हे नक्की. माझ्यावर सिंहासनाचे दायित्व आहे हे सांगायला मात्र हे कधी विसरत नाही. असं नसावं. काय घडलं हे श्री खंडेराय तुम्हाला सांगतीलच. मला जर हे सगळं सांगणारच आहेत तर मी तिथे असू शकले असते. खरंच रागवू नका. देवेंद्र आले होते, त्यांच्याशी देवांना बोलायचं असेल. हे मला किती आणि काय सांगतील हे कळेलच. पण मला अजून एक गोष्ट खटकते आहे. तुम्हाला असं नाही वाटत की देवेंद्रांचं जेजुरीत येणं जाणं वाढलं आहे? त्यांचा हस्तक्षेप प्रमाणापेक्षा जास्त होतो आहे. परंतु ते बानूचे पिताही आहेत. हो, हे एक नवीनच आहे. आतापर्यंत त्यांच्यात दुरावा होता, आता समेट झाला आहे. त्यांनी केलेल्या पापाचे परिमार्जन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. योग्यच बोलते आहे ना मी देवी? म्हाळसा, तुमचा माझ्यावर तर राग नाही ना? खरं तर आधी मला वाईट वाटलं होतं की तुम्ही यात सहभागी आहात, पण मी तुमच्यावर नाही रागवू शकत. येते मी. माझ्यावर रागवली आहेस? तुम्हाला माझी आठवण आहे तर? मला वाटलं की गडावरच्या इतर कार्यांमध्ये तुम्ही इतके व्यस्त आहात की तुम्हाला माझी आठवण सुद्धा नाही. तुझी आठवण येत नाही असा माझा एकही क्षण जात नाही हे तुला देखील ठाऊक आहे. मला नाही तसं वाटत. माझ्या शब्दाला, माझ्या इच्छेला तुमच्या लेखी इतकं महत्व असतं तर गडावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी मला कल्पना असते. देवेंद्र गडावर आले होते हे तुम्ही माझ्यापासून लपवलं. पण ते गडावर आले होते हे मी तुला सांगणारच होतो. कधी? ते निघून गेल्यावर? मग तर तुम्ही मला हे सांगण्यात काहीच अर्थ उरत नाही. जर ही वार्ताच द्यायची होती तर ती मला कोणाकडूनही कळली असती.
गडावर सर्वांना ठाऊक होतं की देवेंद्र आले आहेत मला सोडून. तुमची आणि त्यांची अंतःपुरात गुप्त भेट झाली हे सगळ्यांना कळलं. मला मात्र बाहेरून कळलं. पण देवेंद्रांचं इथे येण्याचं साधं सुद्धा प्रयोजन नाही याची मला कल्पना आहे. आणि म्हणून माझ्यापासून हे लपवलं गेलं. म्हाळसा, तुझ्यापासून काही लपवून ठेवावं हा हेतू मुळीच नव्हता. मग दुसरा काय हेतू असणार? ते इथे आले याला काही ना काहीतरी अर्थ असणारच. ती केवळ सदिच्छा भेट नाही हे मी जाणते आणि तुम्ही देखील. म्हाळसा, मी तुझ्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही. बानू ही इंद्रदेवांची कन्या आहे. तेव्हा त्यांच्या वर्तनाने, त्यांच्या हस्तक्षेपाने बानूला साक्षात्कार होईल की काय अशी परिस्थिती उद्भवेल असं मला वाटत होतं. त्यांचे हे वर्तन योग्य नाही हे त्यावेळी मला आणि प्रधानजींना जाणवलं आणि म्हणून आम्ही इंद्रदेवांना गडावर बोलवून घेतलं. त्यांना बोलवण्यामागे काय कारण असणार? ते बानूला सहाय्य करणार आहेत हे स्पष्टच आहे. तुम्ही बानूशी विवाह केला ते मी सहन केले. पण माझ्या मनात राहून राहून तो विचार येतोच की तुम्ही माझ्यापासून दूर जाल. गडावर आता काय घडतं आहे याची तुम्हाला देखील कल्पना आहे. आणि असं असताना त्यांनी बानूला सहाय्य केलं तर मी अजून अस्वस्थ होईन. तुम्ही असे मौन का? मी जे बोलते आहे ते तुम्हाला पटतं आहे की नाही? तुम्ही त्यांना समज दिली असेलच, हो ना? नाही, मला आधी तसं वाटलं होतं. पण त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर ते जे करत आहेत ते अयोग्य आहे असे मला नाही वाटलं. न्यायाच्या चौकटीत राहून त्यांनी कार्य केलं आहे, तेव्हा त्यांनी असं करू नये असे मी त्यांना कसे सांगू? म्हणजे माझ्या आधी जर बानूला सत्य कळलं तर ते तुम्हाला चालणार आहे? परमनियतीच्या मनात जे काही आहे तसंच घडेल. परमनियतीच्या मनात की तुमच्या मनात? तू जो काही विचार करते आहेस तो विचार मनातून काढून टाक. असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही न्यायशास्त्राचे जनक आहात. मला आणि बानूला सत्य कळावं म्हणून गडावर आख्यान सुरू आहे. पण जर त्यांनी तिला सहाय्य केलं आणि असं असताना तिला जर माझ्या आधी साऱ्याचा साक्षात्कार झाला तर मी ते कसं सहन करू? मला तुझी काळजी कळत आहे म्हाळसा, पण जर खरोखरीच भविष्यात असं काही घडलं तर काय करशील? हे काय बोलता आहात तुम्ही? भविष्यात जे घडायचे आहे ते घडेलच. सर्वजण बघतील. तुमच्या या अवतार कार्याचे प्रयोजन पूर्ण होईल आणि मग तुम्ही कैलासात जाल आणि त्यावेळी मी आणि मीच तुमच्या सोबत येईन. आणि जर तसे झाले नाही तर माझ्या क्रोधाला सर्वांना सामोरं जावं लागेल. सर्वत्र प्रलय येईल आणि तुम्ही माझ्या बरोबर नाही ही कल्पना देखील मी कधी सहन करू शकत नाही. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी नारद मुनींना भेटायचे आहे आणि तुम्ही जर त्यांना बोलवणं पाठवलं तर बरं होईल.
देवा, तुम्हाला मी आज त्रास तर नाही दिला ना जी? म्हणजे रातची वेळ आहे, तुम्ही झोपला असाल नसाल याचा विचार बी मी नाही केला. अहो, तुमच्या संग बोलावं असं वाटलं म्हणून ह्यो करंडा हाती घेतला मी. बोल बानू, तुला काय बोलायचे आहे? देवा, ह्यो करंडा मिळाला धरणं मी तुमच्या संग बोलू शकते, हे माझं भाग्य आहे. पण अजून तू जागी कशी? रात्रीचा प्रहर सुरू झाला आहे. हे समज काय चाललं आहे काय बी कळना बघा. म्हणजे मला हे कळना का इंद्रदेव तुम्हासनी भेटाया होता आलो होत, पर ते मला भेटलं नाही आणि तसंच महागारी स्वर्गामध्ये गेलो. पण मग ते हात कशा पाय आलं होतं? ते तुला सहाय्य करत आहेत असं मला जाणवलं आणि म्हणून त्यांना बोलवलं. पर ते तर मला भेटलं बी नाही. ते तुला भेटले, ते तुझ्याशी बोलले, त्यांनी तुला शंखाबद्दल सारं काही सांगितलं. ब्रह्मवैवर्त्य पुराण असं सांगतं की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचा शंख हे निवासस्थान आहे असं मानलं जातं. बानू, हे सर्व श्रवण करून तुला जर काही स्मरण झालं तर तुझा विजय होईल. बानू, काही आठवलं का? वयजी, तेव्हा मला भेटाया तर एक ऋषी महाराज आलं होतं. ते ऋषी म्हणजे प्रत्यक्ष इंद्रदेव होते. ते इंद्रदेव होते आणि मग ते असं का आले होते? ते तुला सहाय्य करायला, तुला सत्याचा साक्षात्कार होण्यासाठी ते रूप बदलून तिकडे आले होते. तेव्हा एक विचारू का? विचार. म्हणजे मला त्या शंखाबद्दल आता कळलं. माझ्या अगोदरच्या जन्माचा आणि त्या शंखाचा काय संबंध आहे? उगा जास्त बोलले ना हो म्या. मला राहवलं नाही म्हणून विचारलं म्या. बानू, केवळ त्या शंखाबद्दलच नाही तर अशा अनेक सुचिन्हांबद्दल तुला कळणार आहे आणि त्यासाठी सिद्ध रहा. गतजन्म शोधण्याच्या प्रवासात ते अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. म्हणजे मला काय काय कळणार आहे का तेव्हा? समोर येणाऱ्या गोष्टींचा स्वीकार कर, तर्कसंगती लाव आणि त्यात जर तू यशस्वी झालीस तर निश्चितच तुझ्या हाती काहीतरी लागेल. परमनियतीच्या मनात जे आहे ते घडल्या वाचून राहणार नाही.